हॅलो, स्वामी चाललेला आहे आज बाहेर फिरायला. कुठं चालला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टमध्ये पाहायला भेटेलच, तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. मी हा एक बेल्ट यूज केलेला आहे आणि ह्याचा खूप छान असा मला फायदा झाला आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करते. डिलिव्हरीनंतर ना माझं पोट खूप राहिलं होतं आणि ते प्रत्येक ड्रेसमध्ये दिसतं. जे प्रत्येक लेडीजला माहिती असतं की पोट आपलं वाढलं किती काय वाटतं ते. त्यानंतर मी हा बेल्ट घेतला. मेशोवरून ऑर्डर केला हा बेल्ट आणि खूप छान असा रिझल्ट आहे. आणि खूप सॉफ्ट असा हा बेल्ट आहे, स्मूथ आहे एकदम. तुम्ही ड्रेसच्या आतमध्ये आपल्याला हा बेल्ट घालायचा आहे, पण जेवायच्या अगोदर आपल्याला हा बेल्ट काढून ठेवायचा आहे आणि खूप छान असा रिझल्ट आहे बेल्टचा. त्याने माझं पोट खरंच कमी झालेलं आहे. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करते आणि खरोखर खूप छान आहे. तर म्हणजे त्या बेल्टचं वजन वगैरे काहीच नाही की तुम्ही ड्रेसच्या आतमध्ये घातला तरी तो बेल्ट अजिबात दिसत नाही. तुम्ही घालून सुद्धा बाहेर फिरू शकता आणि त्याने तुमच्या कमरेला पण काही त्रास होणार नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि स्वामी रडत होता, कारण त्याला माहिती आहे की दादा आणि पप्पा चालली बाहेर आणि मला घेऊन जाणार आहेत असं त्याला वाटत होतं, म्हणून रडत होता. अंदर आज त्याला वाटलं घेऊन जाणार नाही, म्हणून तो अगोदरच गाडीवरती बसायला लागला. पप्पा माझ्याकडे येतच नव्हता, पप्पांकडेच गेला. पप्पांना गाडी साफ करायला पण देत नव्हता. खूप म्हणजे खूप मस्त झालं स्वामी आजकाल, एवढं हट्टी झालं ना, खूप हट्टी झाला. आणि आम्ही आज आलेलो आहोत इकडे स्केटिंग बोर्ड घ्यायला, कारण स्वामीचं समजचं चालू होतं 8 दिवसापूर्वी की पप्पा स्केटिंग बोर्ड घ्यायचं आहे. पप्पांनी मी पण नको म्हणत होतो की रिस्की ते पडशील वगैरे म्हणून, पण तो अजिबात ऐकत नव्हता. त्यामुळे मी आज घेतलं त्यासाठी. आणि मग इथे खूप सारे टॉईज होते आणि गाडी वगैरे, पांडा गाडी वगैरे. पण मला पांडा गाडी घ्यायची होती, पण पप्पा बोलले की नको घेऊ म्हणून आम्ही ह्या समजसाठी एक डोरेमोन गाडी घेतली आणि हे स्केटिंग बोर्ड घेतलं. तिथून आम्ही निघालो. त्या दुकानामध्ये स्वामीने खूप खूप मस्ती केली आहे. तिथून आम्ही निघालो. त्यात भूक लागली आम्हाला, कारण की 8:30 वाजले होते. मग मी त्याला सँडविच पार्सल घेतला आणि त्यात स्वामी झोपला होता, त्याला मी पाण्यामध्ये झोपवलं आणि समजला खूपच भूक लागली होतं. तो मग सँडविचवरती ताव मारला त्याने आणि तो सँडविच खायला लागला. आणि त्यानंतर त्याने हे गाडीचं असं ओपनिंग केलं, कारण तेव्हा स्वामी झोपला होता. स्वामी झोपल्यामुळे आरामात सगळं चाललं होतं आमचं. आणि त्यानंतर उठला स्वामी पण, आणि दोघांनी छान अशी गाडीची पूजा केलेली आहे. स्वामी आपणच लावून घेतो हळदी कुंकू, कारण त्याला खूप आवडतं हळदी कुंकू लावून घ्यायला. तो गावी असल्यापासून त्याला सवय आजीची की लावून घेतो. तो लावतो कमी, सांडतो जास्त. आणि त्यानंतर समजचं चालतं. त्यानंतर ह्यांना गाडी दाखवायची होती दीदीला, म्हणून तो बघा कसा घेऊन जातो गाडी दीदीला.